नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा कथेचं विश्लेषण पाहणार आहोत जी थेट आपल्या पवित्र ग्रंथांमधून आली आहे. अधिक मास महात्म्य आणि पुण्याच्या दानाची ही एक अत्यंत भारावून टाकणारी गोष्ट आहे. चला तर मग वेळ न दवडता निस्सीम भक्तीमध्ये नक्की किती अफाट ताकद असते हे या विश्लेषणातून आपण समजून घेऊया. या सादरीकरणाची सुरुवातच मुळी एका अत्यंत दिव्य अशा वैश्विक संवादातून होते. विचार करा, साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्यातला हा संवाद आहे. लक्ष्मी माता अतिशय नम्रपणे आणि उत्साहाने विचारते, हे जगन्नाथा, मला अधिक मासातल्या उपोषण व्रताचं महत्त्व सांगणारी कथा सांगा ना. आणि मग भगवान नारायणांनी यावर जे उत्तर दिलं तीच आपली आजची ही अद्भुत कथा आहे. आता जरा डोळ्यांसमोर ते प्राचीन दृश्य उभे करा. पवित्र नर्मदा नदीचा तो शांत विस्तीर्ण किनारा आणि त्याच काठावर वसलेली माहिष्मती नावाची एक अतिशय सुंदर आणि प्राचीन नगरी. बरोबर याच माहिष्मती नगरीत आपल्या आजच्या कथेची सुरुवात होते, जिथे एका विलक्षण भक्तीचा जन्म झाला. तर या नगरीत चंद्रिका नावाची एक स्त्री राहत होती. दुर्दैवानं ती विधवा होती, गरिबीत आयुष्य काढत होती. पण ती मनाने अत्यंत सात्विक आणि श्रद्धावान होती. आयुष्यात कितीही दुःखे असली तरी ती अखंड देवाच्या नामस्मरणात मग्न असायची. जेव्हा अधिक मास जवळ आला ना, तेव्हा या चंद्रिकेने एक मोठा आणि अत्यंत कठीण निश्चय केला. तिने ठरवलं की या पवित्र महिन्यात आपण कडक उपवासाचं व्रत करायचंच. आणि फक्त ठरवलंच नाही, तर मोठ्या निष्ठेने तिने ते आचरणातही आणलं. आता तिचं हे व्रत नेमकं किती कठोर होतं हे पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पहिल्या दिवशी या व्रताचा संकल्प झाला. 15 दिवस उलटून गेले तरी तिने अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. आणि बघता बघता असे तब्बल 30 दिवस पूर्ण झाले. विचार करा, 30 दिवस अन्नाचा कणही नाही. या कडक उपवासाचा तिच्या शरीरावर साहजिकच भयंकर परिणाम झाला. चंद्रिकेचं शरीर आता पूर्णपणे थकून गेलं होतं. आणि मग तो दिवस उजाडला, तिच्या व्रताचा अगदी शेवटचा दिवस. चंद्रिका नर्मदेवर स्नान करून परत येत होती. शरीरात अजिबात त्राण उरले नव्हते. चालता चालता अचानक ती रस्त्यातच कोसळली आणि पडता पडता तिच्या मुखातून एक अत्यंत आर्त हाक बाहेर पडली, नारायणा, प्रभुदेवा. तिचं शरीर आता पूर्णपणे तिची साथ सोडून देत होतं. तो आवाज ऐकून जवळच्याच एका झोपडीतून एक सुरकुतलेली म्हातारी स्त्री घाईघाईने धावत बाहेर आली. तिने चंद्रिकेला सावरलं, आधार दिला आणि अत्यंत चिंतेने म्हणाली, चंद्राबाई, काय ही दशा करून घेतली तुमची? अगं, ओळखलंस का मला? मी तुझी जुनी मोलकरीण तुळसा. अचानक आलेल्या या जुन्या ओळखीने चंद्रिका साहजिकच थोडी भांबावून गेली. आता ही तुळसा म्हातारी अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करणारी होती. तिला चंद्रिकेचं हे असं स्वतःला उपाशी मारणं अजिबात पटत नव्हतं. ती थोड्या रागाने आणि तितक्याच काळजीने म्हणाली, अगं बाई, वेडी की खुळी तू? असं पोट जळून कधी कोणाला देव भेटतो होय ग? चल माझ्या झोपडीत आणि 4 घास खाऊन घे पाहू. संसाराचे चटके सोसलेल्या एका सामान्य स्त्रीचा हा अगदी प्रामाणिक आणि व्यावहारिक सल्ला होता. पण चंद्रिकेचा आवाज जरी क्षीण झाला असला ना, तरी तिचा निश्चय हिमालयासारखा अढळ होता. ती अत्यंत घाबरून पण ठामपणे म्हणाली, नको आजीबाई, अगं, आज माझ्या व्रताचा शेवटचा दिवस आहे. मी जर आता उपवास मोडला आणि अन्न खाल्लं तर देव नाराज होईल. माझी महिनाभराची सगळी पुण्याई, माझे सारे कष्ट वाया जातील. म्हणजे पहा, स्वतःच्या जीवापेक्षा तिला आपल्या व्रताची आणि पुण्याची जास्त काळजी होती. आता इथेच या कथेला एक मोठी कलाटणी मिळते. तुळसा म्हातारीने यावर एक अगदी अनपेक्षित उत्तर दिलं. ती म्हणाली, तुझं पुण्य वाया जाऊ नये असं तुला वाटतं ना? मग एक काम कर, तुझं ते पुण्य तू मला दान कर. मी आयुष्यभर केवळ कष्टच केले, माझ्या हातून कधीच कसलं पुण्य घडलं नाही. मी पापी आहे. तुझं पुण्य मला दे आणि मला पावन कर. एका सामान्य स्त्रीने आध्यात्मिक मुक्तीसाठी मारलेली ही खरोखरच अत्यंत आर्त हाक होती. चंद्रिकेने मनोमन विचार केला. आपल्याकडे सांगितलं जातं ना, अधिकस्य अधिक फलम, म्हणजेच चांगल्या कर्माचं फळ नेहमी वाढत जातं. जर आपण आपल्या उपवासाचं पुण्य दान केलं तर त्याचं आध्यात्मिक मूल्य कैक पटीने वाढेल. याच विचाराने चंद्रिकेने आपले पुण्य दान करण्याचा एक अत्यंत उदात्त निर्णय घेतला. तिने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरलं, उभी राहिली आणि तांब्यातलं पाणी हातात घेतलं. अत्यंत पवित्र भावनेने ती म्हणाली, घे तुळसा घे, मी महिनाभर केलेल्या उपवासाच्या पुण्याईतलं केवळ एका दिवसाचं पुण्य मी तुला देते. पुरुषोत्तमाच्या साक्षीने हे घे.
आणि तिने ते पाणी तुळसाच्या हातावर सोडलं. पुण्याच्या हस्तांतरणाचा हा एक अत्यंत रोमांचकारी क्षण होता. मंडळी, पुण्याच्या दानाची ताकद किती अफाट असते हे या पुढच्या चमत्कारावरून आपल्या लक्षात येतं. क्षणापूर्वी जी एक सुरकुतलेली थकलेली म्हातारी तिथे होती, तिचं वार्धक्य ते पुण्याचे दान मिळता क्षणात दूर झालं. होय, तिच्या जागी आता एका नव्या तेजाने उजळलेली अलौकिक सौंदर्य लाभलेली एक स्त्री उभी होती. हा खरोखरच अंगावर काटा आणणारा चमत्कार होता. आणि चमत्कार फक्त इथेच थांबला नाही बरं का. अचानक आकाशात एक प्रखर प्रकाश पडला आणि स्वर्गातून चक्क एक दिव्य विमान खाली आलं. देवदूत त्या विमानातून उतरले. त्यांनी तुळसाला अत्यंत आदराने वंदन केलं आणि तिला त्या विमानात सन्मानपूर्वक बसवलं. विचार करा, एका सामान्य मोलकर्णीला थेट स्वर्गाचं बोलावणं आलं होतं. स्वर्गात जाताना त्या देवदूतांनी चंद्रिकेला नमस्कार केला आणि ते म्हणाले, बाई, तुम्ही खरोखरच अत्यंत पुण्यवान आहात. आज केवळ तुमच्या एका दिवसाच्या पुण्याच्या दानामुळे ह्या तुळसाचा उद्धार झाला. तुमच्यासारखे निस्वार्थी भक्त विरळच असतात. तुम्ही धन्य आहात. अशा प्रकारे देवदूतांनी चंद्रिकेच्या त्यागाची मुक्त कंठाने स्तुती केली. पण देवदूत निघून गेल्यावर मात्र चंद्रिकेच्या मनात एक अत्यंत साहजिक अशी शंका निर्माण झाली. ती स्वतःशीच विचार करू लागली, जर माझ्या केवळ एका दिवसाच्या पुण्याने तुळसा थेट स्वर्गात गेली, तर मग मी तर महिनाभर कडक उपवास केला होता, तरी देवाचं विमान मला न्यायला का आलं नाही? ही शंका अगदी स्वाभाविक होती, कुणालाही पडली असती, बरोबर? असं करता करता अनेक वर्ष उलटून गेली. 4-5 अधिक मास येऊन गेले. पण चंद्रिकेला काही तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं. शेवटी तिने ठरवलं की आता आपण तीर्थयात्रा करावी. तिने पवित्र काशी नगरीला जाण्याचा, तिथे गंगास्नान करण्याचा आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्याचा अंतिम निश्चय केला. काशीला पोहोचल्यावर जेव्हा चंद्रिका दर्शन घेऊन मंदिराबाहेर आली ना, तेव्हा तिथे एक विलक्षण प्रसंग घडला. एक तरुण मुलगा तिच्या समोर आला आणि अत्यंत आदराने म्हणाला, चंद्राबाई, मीच मागच्या जन्मी तुम्ही दिलेल्या एका दिवसाच्या पुण्याईने उद्धरलेली तुमची मोलकरीण तुळसा. हे ऐकून तर चंद्रिकेला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. मग त्या मुलाने आपला संपूर्ण प्रवास तिला उलगडून सांगितला. तो म्हणाला की चंद्रिकेने दिलेल्या त्या एका दिवसाच्या पुण्यावर त्याने मनसोक्त स्वर्गसुख उपभोगलं आणि त्या पुण्याच्याच प्रभावाने या जन्मी थेट पवित्र काशीनगरीत एका मुलाच्या रूपात जन्म घेतला. आता तो तिथे येणाऱ्या भाविकांना भगवंताचा मार्ग दाखवण्याचं पवित्र काम करत होता. पुण्याचं फळ कसं जन्मांतरी साथ देतं हेच यातून सिद्ध होतं. हे सगळं ऐकल्यावर चंद्रिकेला अंतिम ज्ञान प्राप्त झालं. तिची सगळी शंका पार दूर झाली. तिने अत्यंत भावपूर्ण अवस्थेत काशी विश्वनाथाकडे पाहिलं आणि ती कळवळून म्हणाली, देवा, तू काही मला न्यायला येत नाहीस ना? बरं ठीक आहे, मग आता मीच तुझ्याकडे येते. ही तिच्या पूर्ण शरणागतीची आणि अमर्याद भक्तीची जणू परमावधीच होती. आणि खरोखरच त्याच क्षणी चंद्रिकेने काशी विश्वनाथाला तिथेच जो दंडवत घातला तो तिच्या आयुष्यातला शेवटचा दंडवत ठरला. तिने आपला देह तिथेच ठेवला आणि कुठल्याही स्वर्गीय विमानाची वाट न पाहता थेट ईश्वराच्या चरणी मोक्ष प्राप्त केला. केवळ स्वर्गसुख नाही मंडळी, तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती. महान तपस्वी चंद्रिकेच्या या अलौकिक भक्तीचं आणि त्यागाचं स्मारक म्हणून त्या काशीनाथ नावाच्या मुलाने तिथेच एका शिवपिंडीची स्थापना केली. या शिवलिंगाला चंद्रेश्वर लिंग असं नाव दिलं गेलं आणि अशा प्रकारे चंद्रिकेची भक्ती कायमची अमर झाली. ही कथा संपवताना भगवान नारायण लक्ष्मी मातेला सांगतात, देवी, अधिक मासातील उपवास आणि पुण्याच्या दानाने किती अफाट कल्याण होतं हे यावरून दिसून येतं. आणि आजही भाविक मोठ्या आदराने आणि नितांत श्रद्धेने या चंद्रेश्वराच्या लिंगाचं दर्शन घेतात. हा या कथेचा आणि अधिक मासाच्या महात्म्याचा अत्यंत सुंदर आणि समाधानकारक निष्कर्ष आहे. तर मंडळी, अधिक मासाचं हे अफाट महात्म्य आणि एका साध्या दानाची ही अलौकिक शक्ती पाहून मन नक्कीच भारावून जातं, नाही का? या गोष्टीत तुम्हाला चंद्रिकेचा त्याग जास्त भावला की तुळसाचा उद्धार? यावर आपण सर्वांनी नक्की थोडं चिंतन करायला हवं. चित्रांच्या माध्यमातून उलगडलेली ही सविस्तर कथा आणि हे सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर अशाच आणखी सखोल आणि प्रेरणादायी आध्यात्मिक विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत अशाच चांगल्या गोष्टी ऐकत रहा आणि अध्यात्माचा आनंद घेत रहा. धन्यवाद.